10 वर्षापासून डिजिटल इंडिया झाला असताना पुन्हा पुन्हा कागद कशाला करावं लागतात? सरकारचा संस्थाचा व्यवस्थेवर विश्वास नसेल तर आम्ही या देशाचे मालक आहोत, तुमच्या प्रयोगशाळेतील उंदीर नव्हे. भीक नको पण कुत्रावर. सरकारच्या योजनांचा लाभ कमी आणि कागदपत्रे जास्त. कागद जमा करण्यातच आमची जिंदगी वाया चालली. पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार यावर सध्या जी चर्चा सुरू आहे, तर त्या चर्चेबाबत अनेक चुकीच्या बातम्या येत असतानाच तुम्हीच हे उपाय केले नाही तर तुमचा हक्क कायमचा बंद होऊ शकतो. सोबतच पीएम किसान मध्ये जी 12,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे, तर त्याचा देखील लाभ तुम्हाला मिळणार नाही. तेव्हा हा व्हिडिओ पहा आणि सत्य माहिती जाणून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि अशा स्थितीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत जे काही सातत्यानं अपडेटेड होते की जानेवारीपासून या संदर्भात बातम्या येत होत्या की कोणी म्हणत होतं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार, दुसऱ्या आठवड्यात जमा होणार, 20 फेब्रुवारीला जमा होणार. मात्र 13 मार्चचा मुहूर्त त्याच्यासाठी उजाडलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये हा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्याला 2,000 रुपये प्रत्येकी जमा झालेले आहेत. आणि याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत. ज्यांची खात्याला पैसे आलेले नसतील तर आधारच्या पोर्टलवर जाऊन जिथं बँक सीडिंग हे ऑप्शन दिसते तर त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या बँकेच्या खात्याला तुमचे पैसे गेले हे चेक करू शकता. कारण बऱ्याचदा असं होतं की सातत्यानं आपल्याला एखाद्या विशिष्ट बँकेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ स्टेट बँकेमध्ये आपला पीएम किसानचा हप्ता येत असतो. मात्र होतं काय की नेमके 12 हप्ते त्याच्यामध्ये येतात आणि 13वा हप्ता गायब होतो. मग आपल्याला वाटतं की आपलं कुठंतरी काहीतरी मिस्टेक झालं. मग वारंवार आपण केवायसी करतो, हे करतो, ते करतो, मात्र पैसे काही दिसत नाही. मात्र डीबीटी अंतर्गत आधार प्रणालीद्वारे ते पैसे दुसऱ्याच कुठल्या तरी एअरटेल पेमेंट बँकेला किंवा पोस्टाच्या खात्याला किंवा अन्य कुठल्या तरी बँकेत आपलं खातं असेल त्या खात्याला जात असतात. तर आधार सीडिंगच्या पोर्टलवर तुम्हाला ते कळू शकतं किंवा आपल्याकडे जेवढी काही बँकांची खाती असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही बोटाच्या ठश्याद्वारे पाहणी करू शकता. सोबतच तुमची स्थिती तपासण्यासाठी जी काही कंडिशन आहे, हप्ता आला किंवा नाही किंवा खात्यामध्ये जर पैसे दिसत नसतील तर pmkisan.gov.in या वेबसाईटवर नो युअर स्टेटस KNOWYOURSTATUS हे जे काही तुमची खात्याची माहिती तपासा हे जे काही आहे किंवा मोबाईल ऍप सुद्धा याच्यामध्ये आहेत. मात्र जे काही गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड ऍप आहेत तर तेच आपण GOV जिथं असते तर तेच ऍप किंवा वेबसाईट आपण वापरली पाहिजे. कारण बाकीचे बरेच फेक किंवा बनावट ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट आहेत तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आणि अशा स्थितीमध्ये जे काही पीएम किसानच्या संदर्भात जर तुमची पैशाची स्थिती तपासायची असेल तर OTP द्वारे तुम्ही ती माहिती पाहू शकता. ती कशी पाहायची तर ते किसान मित्र पोर्टल जे आहे ई पोर्टल त्याच्यावर किंवा जे मोबाईल ऍप आहे तर त्याच्यामध्ये नो युअर स्टेटसवर जर तुम्ही गेले तर तिथं तुम्हाला एक चॅटबॉट मिळतं आणि चॅटबॉट द्वारे तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकून OTP जर घेतला तर तुम्हाला त्याची अपडेट मिळू शकते. बऱ्याचदा ही माहिती अर्धवट किंवा चुकीची सुद्धा असते किंवा बऱ्याचदा दुसरीकडेच घेऊन जाणारी असते. तर ह्याच्यात तपासून पाहायला काही हरकत नसावी. तुर्तास जो काही नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार होता. जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला, आता मार्च सुद्धा संपत आलेला आहे. तर ते पैसे नेमके कधी येणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. अनेक चुकीच्या खोट्या बातम्या येत असतात. पीएम किसान मधून यावेळेस बरीच नावं वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सरकारला ऐनकेन प्रकारे चाळणी लावून दर हप्त्याच्या वेळेस 5%, 2%, 3%, 10% असे लोक वगळायचे आहेत. आणि मग शेवटी लोक ही काही दिवसांनी विसरून जातात. अशा स्थितीमध्ये हे सरकारची धोरणं ठरलेली असतात. तुमचा काय फीडबॅक असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.